राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील 42 वर्षीय दिव्यांगाने जेसीपीच्या साहाय्याने अनेक लोकांची विविध कामे केली, परंतु केलेल्या कामाच्या उधारीचे पैसे काही व्यक्तींकडे मागूनही मिळेना। या नैराश्यातून आत्महत्या करण्याची वेळ आली। अशा प्रकारची एक चिठ्ठी लिहून पत्नी व मुलांना सोडून घर सोडल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। साकूर गावातील दिव्यांग शेतकरी कांतीलाल दौलत शेंडगे यांनी गेली 15 वर्षापूर्वी जेसीबी घेतला। गेली 5 वर्षापूर्वी त्यांनी साकूर बिरेवाडी परिसरात काही लोकांकडे जेसीबीच्या साहाय्याने कामे केली, परंतु जेसीबीने केलेल्या कामाच्या उधारीचे पैसे थकले। त्यामुळे जेसीबीवर काढलेले कर्ज देखील थकले गेले। अखेर त्यांनी 3 वर्षापूर्वी जेसीबी विकून टाकला। वारंवार उधारीचे पैसे मागूनही न मिळाल्याने त्यांना नैराश्य आले। अखेर रविवार दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कांतीलाल त्यांची पत्नी मनीषा हिला म्हणाले की मी बाहेर गावी चाललोय असे सांगून ते घरातून निघून गेले। त्यानंतर रात्री 7:30 वाजताच्या सुमारास पत्नीला फोन करून विचारले की मुले कशी आहेत। त्यावेळी त्यांनी सांगितले की ते व्यवस्थित आहेत असे बोलताच फोन बंद झाला। त्यानंतर कांतीलाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल बंद आला। नातेवाईकांकडे विचारपूस केली, परंतु त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली नाही। अखेर 7 जुलै रोजी सकाळी पत्नी मनीषाने कांतीलाल यांची हिशोबाची डायरी उचकली। त्यात एक लिहिलेली चिठ्ठी मिळाली। त्या डायरीमध्ये उधारीवाल्यांची नावे लिहून ठेवलेली होती। या लोकांसह इतर काही लोकांकडे कष्टाचे लाखो रुपये गुंतलेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला आहे। या दरम्यान पत्नी मनीषा कांतीलाल शेंडगे यांच्या तक्रारीवरून घारगाव पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, साकूर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।